किती प्रेम असावं हे आईकडून शिकावं. मायबाप निस्वार्थ प्रेम करते त्याला आई म्हणतात. आणि आईनं मुलासाठी काय दान केलं आहे का? पहिली गोष्ट, आईनं मुलासाठी आपलं पोट दान दिलं. पोटाची व्यथा जगामध्ये सगळ्यात मोठी व्यथा आहे, पण तुमच्यासाठी 9 महिने 9 दिवस तुमच्या पोटामध्ये तुम्हाला असणाऱ्या आईसाहेबानं वागवलं. किती प्रेम, कोण कोणाचं वजं वागवायला मोकळे मग, पण आईनं ते प्रेम केलं. ही पहिली गोष्ट, तुम्हाला पोट दान दिलं. दुसरी गोष्ट, तुम्हाला रक्तदान दिलं. जगामध्ये सिद्धांत असा आहे की माणसाला जर रक्ताची गरज पडली तर तोच रक्तगट लागतो. पण अशी कितीतरी वेळेस पाहायला मिळते का आईचा रक्तगट वेगळा आहे आणि पोटामध्ये जो मुलगा वाढतो त्याचा रक्तगट वेगळा आहे. मग आईचं रक्त त्या मुलाच्या रक्ताला मॅच कसं होतं, शास्त्रज्ञांनी अजूनपर्यंत डोकं लावले पण उत्तर सापडलं नाही. विठ्ठल, मुलाचा रक्तगट भिन्न आहे, आईचा रक्तगट भिन्न आहे, तरी मूल पोटामध्ये वाढतं कसं? रक्तगट जर जुळला नाही तर माणूस मरण्याची सुद्धा शक्यता आहे. मग आईने रक्त तुम्हाला कशा पद्धतीने दान दिलं आहे का? त्याचं उत्तर, तर ज्या वेळेस नाळीतून मायबाप असणारं अन्न पाणी रक्त मुलाचे असणारे अंतःकरणामध्ये प्रवेश करतं त्यावेळेस नाभी कमलापर्यंत जात असताना आईचा रक्तगट असतो. नाभी कमलाच्या पुढे प्रवेश केल्याच्या नंतर मुलाचा रक्तगट वेगळा होतो, कारण आपल्या नाभी कमलामध्ये देवाने एक फिल्टर बसवलाय, तिथं गेल्यावर रक्तगट चेंज होतो. ही भगवंताची लीला आहे मायबाप. आणि त्याला दुसरं कारण आहे, मुलाचं ना आईचं रक्तगट भिन्न असून रक्त मॅच कसं होतं तर ती त्याच्या प्रेमाची ताकद आहे. विठ्ठल, आईचं प्रेम मायबाप मुलाचा रक्तगट सुद्धा चेंज करायला भाग पडतं, आणि ते चेंज असून सुद्धा ते समरूप होतं. ही प्रेमाची ताकद आहे. तुम्ही पाण्यामध्ये एवढा खडा टाका, पाण्यात बुडतोय, पण पाण्यामध्ये मोठलट झाडाचा असा वंडका टाका, ते उतरतो. वजन खड्याचं जास्त आहे का त्या वंडक्याचं जास्त आहे? जास्त वजनदार कोण आहे? वंडका. पण तरतो का? तर पाण्याचं त्या वंडक्यावर असलेलं प्रेम. मग पाण्याला विचारलं समुद्रा, का रे एवढा खडा तुझ्यामध्ये बुडतो आणि एवढा मोठा लाकडाचा वंडका तू तारतो, असा भेदभाव का? तर त्या पाण्याने सांगितलं, झाड माझ्याशी आनंदने, ज्यावेळेस झाड लावलं त्याची मुळं मला शोधत शोधत आली, आणि मी जर ह्याला भेटलो नाही तर हे मरून जाते. झाडाला जर पाणी भेटलं नाही तर झाड वाळून जाते ना. मी जर भेटलो नाही तर हे मरून जाते. स्वतःचा प्राण त्याग करताय, आत्महत्या करताय, इतकं हे माझ्याशी अन्य नाही. माझ्याशिवाय जर हे वाढू शकत नाही, जगू शकत नाही, आपलं आयुष्य फुलू शकत नाही, तर मी ह्याच्यावर का प्रेम करू नये? म्हणून मी कोणालाही बुडवतो, पण झाडाला बुडवत नाही. ही प्रेमाची ताकद आहे. म्हणून ऐका, आणि पाणी दगडाला भीतं. दगड जर असा पाण्याच्या प्रवाहात आला तर निम पाणी हिकडून जातं, निम हिकडून. नगर दगडाच्या नादाला लागाय. मग गावात बी दगडाच्या कोण नादाला लागत नाही. दस काटलंय असते येडपणे, हा, त्यांच्या नादाला लागायचा. पाण्यासारखं शिकायचं, आपलं हिकडून वाकडी वाट करून जायचं, पण त्याच्या तोंडाला लागायचं नाही. पण ज्यावेळेस पाण्याची पावर वाढते त्यावेळेस ते दगड सुद्धा लुटीत नेतो, त्याची वाळू करतो. ही पाण्याची पावर, त्याच्यामुळं जोपर्यंत आपली ताकद वाढत नाही तोवर असं लांबून जायचं, पण एकदा पावर वाढल्यावर त्यालाच लुटलीत न्यायचं. विठ्ठल, रक्तदान दिलं पहिली गोष्ट, पोटदान दिलं दुसरी गोष्ट, तुम्हाला हाडं दान दिले मायबाप आईनं. आणि आपली हाडं ह्या आईच्या असणाऱ्या दुधापासून बनली जातात, कॅल्शियम पासून हाडं बनली जातात. म्हणून माणसाला जाळल्याच्या नंतर केस जळतात, त्वचा जळते, मांस जळतंय, पण हाडे जळतात का? अग्निदेवतेला विचारलं, का? अरे अख्ख्या देहाची तू राख रांगोळी केली, पण तू हस्तीला का जाळलं नाही, हाडकाला का जाळलं नाही? अग्निदेवतेने हाजून विनंती केली, जगामध्ये मी कुणालाही जाळू शकतो, पण आईच्या दुधाला मी जाळू शकत नाही. म्हणून आईच्या दुधापासून हाडं बनलेले असतात. आयुष्यभर आईचं दूध आपण पेलो म्हणून काटक राहतो. ही हाडांमध्ये ती ताकद आहे, म्हणून हाडाला शास्त्रामध्ये बांधकाम मंत्री म्हटलं जातं. आणि ह्या हाडं आईनं दान दिली. मग तुमचा जीव प्रफुल्लित होण्यासाठी आईनं स्वतःचा जीव दान दिला. एवढं प्रेम केलंय, म्हणून मुलाचं हित फक्त आईलाच माहित असतं. हे कोपर आहे पाहतात ना अभंगाच्या पहिल्या चार, लेकुराचं हित, लेकुराचं हित, लेकुराचं हित, लेकुराचं हित, लेकुराचं हित,
वाहे माऊलीचे चित्त, मुलाचं हित फक्त आईलाच माहीत असतं. वाहे माऊलीचे चित्त. म्हणून आईचं जे प्रेम आहे त्या प्रेमाला बाबा परिसीमा सांगतात. म्हणून ज्ञानोबाऱ्यास ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडावे चुका पावली, ते चोज करून माऊली रिगे जीवी. लहान मुलगा आहे, शाळेत जातो, खोड्या करतो, पण त्या पोराकडे बघून आई काय म्हणते, आलं माझं वाघाचं पिल्लू. म्हणजे ही कोण झाली? वाघीन. आणि मालक कोण? वाघ. आणि वाघाच्या पिल्लाचा अवतार, केस वाढलेली, नाकातला माल सगळा तोंडाव, पण वाघाचं पिल्लू. आईचा अंत करून कसाही मुलगा असू द्या, मुलगा दारू प्याला नाही म्हणते, पिणारच नाही. पिल्याला बघितलं ना म्हणते, दोस्तच नादान प्याला असेल. पिऊन गटारात पडला ना म्हणते पुन्हा पिणार नाही. आणि अट्टल बेवडा झाला तर म्हणते पिऊन द्या, त्याच्याच खांद्यावर जाणार आहे. हे आईचं प्रेम असतं मायबाप. पण ऐका, माता माऊल्याने सांगणे, जिथं प्रेम तिथं प्रेम ठेवा, नियम तिथं नियम ठेवा, तर मुलांना संस्कार लागणार आहेत. विठ्ठल. विठ्ठल